पकडली मरळ म्हणायचं म्हणजे 2-3 किलोची मरळ आहे. कांकामान धरणातून पाणी लई सोडले. बघू शकता पाणी किती वाढले. मोकार पाणी वाढले आणि माशी पण मोकार चढणी झाले ना. हे बघू शकता मळे उडे कोळस लई आले माशी चढणीला. बघा किती पाणी वाढले. हा रस्ता आहे आमच्या इकडून जायला धरणा खाली. रस्त्यातच पाणी आलं इथं मध्ये फार वरती पाणी आलं. कमरे एवढं पाणी असतं ना. आता त्या इकडून रस्ता एखादा बघायला लागेल त्या साईडने. तिकडनं गाडी तर लावली गाडी तुळशी आहे तिथं गाडी लावली. पाणी भरपूर वाढलं पार पाणी वरती आलेलं आहे. भरपूर पाणी वाढलंय. गाडीला जायला रस्ता नाही तिकडून रस्ता पडून गेला पाण्याकडं. इकडून चालू वावरावरून चालू आता तुळशीने चालू वावरावर. एका पार धरण सपाट झालं. एका पायऱ्या सपाट झालं. इकडं लाकडं साईडला मासे उड्या मारत होते पडेल साईडला. आम्ही आता ती पडेल साईडला जाणार तिकडं मासे भरपूर उडे मारते. ते साईडला जाणार आम्ही आता. उडे मासे आहेत भरपूर तर तुम्हाला दाखवतो. उडे मासे पडेल साईड जाणार आपण तिकडे साईडला. अर्जुनने आणलं बघा मासे पकडायला. एक गंजळ आणलंय आणि त्याला आता पडेल साईडला. गाडी तर लावली चाललं तर रस्त्याने चालत. पुढलं चिखल इथं चिखल आहे. टायरला चिखल लागला दिसून. टायरला चिखल लागलंय. पुढं लय चिखल आहे का इकडं बघा चिखल आहे मकर. गाडी तर लावली चाल. फायनली पोहोचले साईडला. तर तुम्हाला दाखवतो इथं कसं काय मासे बिशी दाखवतो तुम्हाला. आम्हाला पडेल साईडने आम्ही बघत होतो तर आम्हाला मासे दिसत होतं बरेच उड्या मारताना. आता दिसते का बघ तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन. पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. बरंच लांबून चालवून गाडीलाही लांब लावले आणि चालून आलो आम्ही. चिखल आहे बरंच चिखल आहे. थोडे वेळा वरतून चला वरतून तर वरतून पोहोचलोय आम्ही. थोडं राहिलं जवळ आता. मासे जर दिसत असं कोपऱ्याला तर पकडू. अहो ते आणलंय मासे पकड आणलंय गंजळ त्यांनी पकडतो आपण मासे. आता तुळशीया अर्जुन आणि मी आलोय फक्त तिघं आलो आहे मासे पकडायला. पडेल साईडने आम्ही आलो तो उड्या मारताना दिसत होते आम्हाला मासे. बरेच उडे होते कोळस आणि उडे मासे. पाऊस पण बरा चालू आहे अजून. आलो आम्ही आता धरणाजवळ आलो. त्या मग इकडच्या साईडला त्याची पायऱ्या पैसे होतो आम्ही. त्या साईडला इथं मासे उड्या मारताना दिसतात बरं. थांब आलो आम्ही या साईडला. आता मासे आहेत तिथं उडे मारते बघा. इकडून इथं एक जागा आहे तिथं मासे भरपूर उडे मारतात. भरपूर मासे लय मासे उड्या मारतात. उडे एवढंच पकडायला जागा नाही बघा मासे. म्हणजे पकडल्या ते पकडायला जागा नाही मासेचं. अख्खे मासे सगळी लय मासे सगळी ग. पकडतो नाही आले ना तर पकडले ते मगाशी जो आम्ही घरचे माझे बाहेर पैसे होतो मगाशी आपल्या साईडला लय मासे मगर मारतात. पकडायला जागा नाही ना तुला पकडले असे आम्ही तिघच माणसं. फोन करून बघतो मित्रांना आले. लय मासे तिथं सगळे मासे आहेत. उडे मासे आहेत. तानुशी पण दिसते मला आणि कवळत पण येतं. लय उड्या मारते तिथं. की आपल्याला पकडले तर बघू आपण थोड्या ट्राय करून बघू. पकडते आले तर पकडू आपण. भरपूर मासे सगळे बाहेर आला परत. उड्या मासा उड्या
कमान धरणातून पाणी लई सोडले तर बघू शकता पाणी किती वाढले. मोकार पाणी वाढले आणि माशी बंद मोकार चढणी आले ना. हे बघू शकता मळे उडे कोळस ते आले माशी तिथं. पाणी चाललंय कमी होत तर आई वडील येते आता मासे पकडायला. पाणी कमी आल्यावर पकडतो मासे भरपूर. तुम्हाला दाखवतो मासे मजा मस्त. मळ्या मळे मळ्या भरपूर आहेत. मळे आमचे माणसे आमचे आई वडील पाणी कमी झाले येतील लगेच इकडं. तिकडे येता येत नाही पाणी भरपूर आहे. कसं राहून चालले पाणी कमी झाले आले पकडतो मासे भरपूर दाखवतो. पाणी थोडं कमी झालं आहे अजून कमी होईल. मासे मोकार आहे मासे मी ते उडे आणि कोळसे मळे 3च मासे वगैरे मोकार आहेत. खडका बिडका बरं चढले तिकडं नाही ते तिकडे माणसं आईन बी येतात या साईडला येतात वाटतं मासे वगैरेला. मोकार मासे ते मोकार मासे आज पकडणारे मस्त खाणारे पकडणारे मळे. हे तर मळे बघा हे खडका टपरा तिकडून आता वडील येतात आमचे वडील खातात. वडील आले तिकडून आता संतोष आलाय बादली घेऊन आले तर अर्जुन चालला बघा. चड्डी आली त्याची चड्डी अंडर पॅन्ट. पाणी मगाची बरंच होतं आता बरंच कमी झालं पाणी. आता किती कमी झालंय बरंच कमी झाले. आता तिकडून येतात मासे पकडायला इकडे आहे ती. बघू आता किती भेटते मासे. मासे तर मोकार येत पाणी पडत होतं आता कमी झालंय. गाडी आणि आम्ही पाणी कमी आम्हाला वाटतं पाणी कमी नाही होणार. आम्ही गाडी आणलो इकडून घेऊन. बरेच माणसं आले आता बरेच माणसं आले आता हे बघा ते कटान बघा तिकडे वाका भरणार होता धरता का त्याला खात पाण्याचे गो पक्का तर आता भर घ्या तो
राहते तर लवकर गेल्या गाडी ती लोळी आला उड्या लोळी आहे पण मोठी ना लोळी लोळी मोठा काय रे पका मोठा पका मोठा काय रे बांगोर कसा काय पका मोठा किती आहे लवकर व्हाय लवकर मरळ येत चाललंय मोठी मरळ कडा लागी बार लवकर कडा लागी बार व्हाय रे देर कडा लागी देर बरोबर जा ना बरोबर एकच जरा आहे 8,000 लाख पाणी नाही कमी येणार पाणी नाही कमी येणार ते नाही पण तिला तिथून धरतात ते तो निशी पार काढायला आधी पार गवतात आधी ना हेर 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 आणि इकडे हेर 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 मरा हेर कोडी पक मोठी तिथून धरतात त्या धरत पुरावलं झालं कसं की तो कांसा तो टाकला धरता तो टाकला आणि ना वडील चालले तर बरोबर चालू घरी इले जतेच होय ना तिकडे आहे ना पाहिजे ना पाय वर काढ वर मरळ आली मोठी मरळ मारू दे मार वधी घ्या तिकडे राहू दे ना खाली सोडल्यावर खाली वडी यावं इकडे बघा येतं आता यायचं कुठे मोठ्या दादा ठे दादा थोडं मजेदार तिकडून राहू ना माझ्या करा तू धरणार कॅमेरा त्याला धरायची चालू राहा
पाणी सोडावं नाही कामाचा हा एवढे मासे पकडलेत पुढे इकडे पण आहेत पुढे वडा एकत्र एक नाही लागणार त्या मरण टाकलं डोकले का मरण मरड एक आली मोठी एवढे धर जाऊन इकडे काढत धर इकडे इथं का मरळ पकडली मरळ पण असते मोठी 2-3 किलोची मरळ आहे इथं ना मरळ 2-3 किलोची मरळ 10 वर्ष मात्र खाली पडली करबन पुसे ते कापूस नाही चांगलं संतोष माशी पण चाललं आता मंदिरावर अर्जुन पण चाललंय भाव चालतंय मासे त्याला चढला अजून इकडे एक तेवढं माशी अजून तुळशी घेऊन चालला आता तुळशी बरे आता तुळशीची बारी माशी घेऊन चाललं होतं भिजण्याची बंदी घाल बंदी भिजण्याची आता तुळशी चाललं घेऊन आता तुळशी पण चालला घेऊन नाट्याचं गाडी झाल्यानं गाडी जायला लागेल गाडी तिकडे स्पीकर लावली पाणी भरत पाणी बघा पाणी फार कमी झालं मागच्या परत पाणी फार कमी झालं आता तुळशी चाललं मी एकटं जायला गाडी आणायला मला तर हे एवढे धरलेत मरळे कोळस उडे लोळ्या बिळ्या धरल्यात मोकर मी सांडीनं लोळ्या घेणार आहे खायला घरी बनवायला मरळ होतं त्याला मरळ पण आली झाडामध्ये मरळ पण आली एवढी मोठी एवढी मोठी मरळ आली एवढी झाडामध्ये एवढे मासे पकडलेत पुढे इकडे पण आहेत पुढे एक नाही लागणार त्या